नमस्कार मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत। आता इकडे अनिरुद्ध, संजना आणि देशमाने वकील उभे बोलत असतात। तेवढ्यातच आता धुरी वकील समोरून येत असतात। तेव्हा आता धुरी वकिलांना देशमाने बघतात तेव्हा देशमाने वकील म्हणत असतात, या धुरी केसवरती पाणी सोडून आलात ना? तेव्हा आता धुरी वकील म्हणत असतात की हो, मग तुम्ही आज्ञा केली म्हटल्यावरती मला ते करावंच लागलं। आता देशमाने म्हणत असतात की आयुष्यात पहिल्यांदा तुम्ही चांगला निर्णय घेतलाय धुरी साहेब। तेव्हा धुरी म्हणत असतात की ते सगळं ठीक आहे हो, परंतु मॅडमला कळलं तर प्रॉब्लेम होईल। तेव्हा देशमाने म्हणत असतात की ओ त्यात काय हो धुरी, अहो कळलं तर कळलं त्यांना, एवढं काय विचार करायचा आहे। सुलेखा ताईंनी तुम्हाला शिक्षण दिलं, शिक्षा दिलेली नाहीये आणि त्यांच्या पावलावरती पाऊल टाकत चालायची शपथ घेतली का तुम्ही? तेव्हा धुरी म्हणत असतात की पण तसं नाही हो, मग पण तेव्हा आता देशमाने म्हणत असतात की मग विषय संपला, आता मी नाही का मार्ग बदलला ना? अहो आता तुम्ही देखील योग्य मार्गावरती आले आहात। हे बघा सर आणि मॅडम तुम्हाला थँक्यू बोलण्यासाठी थांबले आहेत। आजवर तुमचा असा सन्मान कोणी केलाय का? तेव्हा आता संजना धुरी साहेबांना म्हणत असते थँक्यू धुरी साहेब। तेव्हा मात्र धुरी म्हणत असतात की ते थँक्यूचं ठीक आहे, परंतु तुम्ही मला काहीतरी द्यायचं कमिट केलं होतं। तेव्हा संजना म्हणत असते की इथेच देऊ। तेव्हा मात्र धुरी म्हणत असतात की नाही, नंतर पोहोचता केलं तरी चालेल। संजना म्हणत असते की अजिबात काळजी करू नका, एकदा शब्द दिला म्हणजे दिला। तेव्हा आता धुरी म्हणत असतात की थँक्यू, आता चला मी इथून निघतो, नाहीतर कोणी पाहिलं तर उगाचच प्रॉब्लेम व्हायचा। आता धुरी तिथून निघून जातात तर इकडे अनिरुद्ध संजनाला विचारत असतो, संजना अगं तू त्याला काय कमिट केलंयस तू? तेव्हा संजना म्हणत असते त्यांनी आता आप्पांची केस लढायला नकार दिलाय म्हटल्यावरती त्यांना त्यांचा मोबदला मिळायला नको। तेव्हा अनिरुद्ध म्हणत असतो की अगं हे किती रिस्की आहे। तेव्हा अनिरुद्ध म्हणत असतो की अगं अरुंधतीला जर कळलं ना की तू त्यांना पैसे ऑफर केले तर? तेव्हा संजना म्हणत असते की तर काय, तर काहीही करू शकणार नाहीये ती, तू ना नको त्या गोष्टींची भीती बाळगू नको, प्लीज रिलॅक्स राहत जाणार आहे अनिरुद्ध, जरा कुणाला काहीही कळणार नाही। आणि समजा इच्छास जर हे कुणाला समजलं तर समजलं, मला नाही भीती वाटत। हा आता अनिरुद्धने संजनाला वॉर्न केलेलं असतं की हे रिस्की आहे, तरी पण आता संजना म्हणत असते की मला तर आता उलटी मजा येणार आहे आणि आता बघायला मजा येईल की आता नेमकी अरुंधती कोणत्या लेवल पर्यंत जाते। आता तिचे सगळे कंट्रोल माझ्या हातात येणार। आता या गोष्टीने संजना मात्र खूपच जास्त आनंदी झालेली असते। देशमाने वकील सुद्धा म्हणत असतात की अनिरुद्ध साहेब तुम्ही फारच विचार करता हो, इतका नसतो विचार करायचा। जर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत जर कंटिन्यू बघितलाय तर तुम्ही ठरला आहात लकी दर्शक, कारण की मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे पैठणी जिंकण्याचा मोका। त्यासाठी करायचं इतकंच आहे, हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायची, त्यामध्ये तुमचं मनोगत लिहायचं आहे आणि शेवटी शब्द लिहायचा आहे पैठणी। आणि मित्रांनो या स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत फक्त तेच व्यक्ती ज्यांनी हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघितलाय, व्हिडिओला लाईक केलंय, चॅनलला सबस्क्राइब देखील केलंय आणि कमेंट बॉक्स मध्ये पैठणी हा शब्द तुमच्या मनोगतानंतर लिहिलाय। तर मित्रांनो वाट कसली बघताय, आताच लगेच या स्पर्धेत सहभागी व्हा, कारण की मित्रांनो आतापर्यंत भरपूर लोकांनी पैठणी जिंकले आहेत, तुम्ही देखील जिंकू शकता। तर वाट कसली बघताय, लगेच जाऊन खाली कमेंट करा। आता इकडे दुसरीकडे अरुंधती आप्पांना समजावून सांगत असते, ती आप्पांना म्हणत असते की आप्पा तुम्ही फार विचार करता, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, एक वकील गेले तर आपण दुसरे शोधू, आपली बाजू पक्की आहे, कुठलाही वकील आपली केस घेईल। आता मात्र आप्पांना फारच टेन्शन आलेलं असतं। आप्पा आता अखेर अरुंधतीला म्हणतच असतात की अरुंधती आपण ही केस उगाचच लढतोय का ग? तुला असं वाटतंय का की आपण ही केस लढून चुकी केली? शेवटी जर निकाल त्यांच्याच बाजूने लागणार असेल तर आपण एवढी धावपळ करून काय उपयोग? अरुंधती म्हणत असते की बघा आप्पा, आता काही जरी झालं ना तरी आपण माघार घ्यायची नाही। आता मात्र आप्पा काळजी करत असतात, आप्पांना टेन्शन आलेलं असतं। यश म्हणतो की आप्पा तुम्ही टेन्शन घेऊ नका, आता तुम्ही अजिबात काळजी करायची नाही, आता ही संपूर्ण जबाबदारी आमची, आता आम्ही बघू नेमकं याच्यामध्ये नेमकं काय प्रॉब्लेम आहे ते। आणि असं म्हणत आता यशने आप्पांना खूप जास्त एक मोलाचा आधार दिलेला असतो। यश म्हणत असतो पण आई मला खूप आश्चर्य वाटतंय ग, हे धुरी वकील असे कसे पलटले ग? आता यश म्हणत असतो की मला तरी वाटतंय की या सगळ्या गोष्टीमध्ये ना संजनाचा, बाबांचा आणि बिल्डरचा हात असणार आहे। आता हे सगळे एकत्र झाले असणार। अरुंधती म्हणते की काही सांगता येत नाही यश, संजना आणि अनिरुद्धचा इतिहास बघता ते दोघे हे तर करूच शकता, पण आपण त्यांना दाखवून देऊ की काही झालं तरी आम्ही हरणार नाही, हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचायलाच हवा। आपल्या डोक्याला थोडासा ताण होऊ दे, परंतु आपण रडायचं नाही, चिडायचं नाही, आपण फक्त लढायचं।
मला आता सुलेखाताईंशी स्वतः बोलावं लागेल, कारण की आपल्याला वकील मिळाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं आणखीन एक काम आहे, मला त्यांना सांगायचंय तेही. तेव्हा यश म्हणतो आणखीन एक काम. तेव्हा अरुंधती म्हणत असते की सांगेल वेळ आल्यावरती, मला आधी वकील तर मिळू दे. यश म्हणत असतो की माने वकील सुद्धा लॉची प्रॅक्टिस करता, मी त्यांना विचारून बघतो. तेव्हा अरुंधती म्हणते की ठीक आहे, विचारून बघ. आता आप्पा विचारत असतात की अगं अरुंधती, कांचन कुठे गेलीये ग? तेव्हा अरुंधती म्हणत असते देवळात जाऊन बसतात आप्पा, त्या आपण कोर्टात गेलो की त्या देवळात जाऊन बसतात, आपली केस जिंकावी म्हणून साकडं घालतात त्या. तेव्हा आप्पा म्हणत असतात की नक्की केस जिंकावी म्हणून साकडं घालतीये ना ती? एकदा बघून घ्या, नाहीतर ती अनिरुद्धसाठी देवाला साकडं घालत असेल. अगं तिचा काही भरोसा नाही, अगं अनिरुद्धवरती तिचं आंधळ प्रेम आहे, ती काहीही करू शकते. आता मात्र यश हसत असतो आणि अरुंधती हसत असते. तेव्हा अरुंधती म्हणत असते आप्पा असं नाही हो, ते आपल्यासाठीच करायला गेल्यात. तेव्हा मात्र आप्पा म्हणत असतात की नाही नाही, पुढल्या वेळेस पासून तिला घरीच ठेवा. ती मला तरी वाटतंय की ती देवाकडे जाऊन अनिरुद्धची बाजू बळकट करून घेत असेल आणि त्यामुळेच आपल्याला आज हे दिवस बघावे लागले. यश म्हणतो आप्पा असं कधी होतं का? तेव्हा आप्पा म्हणत असतात की अरे बाबा होतं, त्या कांचनची देवावरती खूप श्रद्धा आहे, तिने आवाज दिला की देव तिला साथ देतोच. आता आप्पा म्हणत असतात की बघूया, ती जर आपल्यासाठी जर देवाकडे साकडं घालत असेल ना तर आपण ही केस नक्की जिंकूच. आता अरुंधती म्हणत असते की आप्पा अहो आई आपल्यासाठी साकडं घालणार देवाला, तुम्ही अजिबात काळजी करू नका, केस आपण जिंकणार आहोत, तुम्ही बघाच, कारण की आपली बाजू सत्याची आहे. आता इकडे दुसरीकडे मात्र देशमानेंच्या ऑफिसमध्ये धुरी देखील आलेले असतात आणि अनिरुद्ध आणि संजना देखील असते. बिल्डर म्हणत असतो की मॅडमनी कमिट केल्याप्रमाणे तुमचे हे पाकिट तुम्हाला देण्यात येते असं. आता धुरी ते आता पाकिट घेत असतात. धुरी म्हणत असतात की मॅडम आमची जर काही गरज लागली तर आमची आठवण नक्कीच काढा, येऊ मी असं म्हणत आता धुरी वकील तिथून निघतात. आता देशमाने म्हणत असतात काय संजना मॅडम, आता तरी समजलं का मला काहीतरी जमतं म्हणून? तेव्हा संजना म्हणत असते की अहो पहिल्याच दिवशी स्टे ऑर्डर निघाली, त्यामुळे मी जरा चिडले होते, बाकी तुमच्याबद्दल वाईट मत नाहीये माझं. तेव्हा देशमाने म्हणत असतात की अहो मॅडम इतक्या वर्षाची प्रॅक्टिस आहे माझी आणि तुम्ही मला शिकवत होता. तेव्हा आता संजना म्हणत असते अहो झालं ते झालं, अहो पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुम्ही दिसता तसे नाही आहात, तुम्ही खूप हुशार आहात. अनिरुद्ध म्हणत असतो की हुशार का, त्या धुरीला विकत घेतलं म्हणून, त्यात कसलं हुशारी? तेव्हा आता देशमाने म्हणत असतात की अहो तसं नाही हो, धुरींची फॅमिली आहे, त्यांच्याकडे आता सध्या काही फार केसेस नसतात, अहो त्यांना विकत घेतलं असं कसं म्हणता येईल? अहो उलट असं म्हणता येईल की आपण त्यांची मदत केली, त्या बदल्यात त्यांनी आपलं छोटंसं काम केलं. तेव्हा अनिरुद्ध म्हणत असतो की आप्पांची केस सोडली म्हणजे हे छोटंसं काम आहे. संजना म्हणत असते की अनिरुद्ध तुला आप्पांचा अचानक असा पुळका का बरं आलाय, तुला ते घर मिळवायचं आहे ना? तेव्हा अनिरुद्ध म्हणत असतो की हो मला ते घर मिळवायचंच आहे, पण अशा मार्गाने. संजना म्हणत असते की ठीक आहे आपण चर्चा करूया. आता बिल्डर म्हणत असतात की अनिरुद्ध साहेब मला पण ते घर लवकरात लवकर मिळवायचंय. देशमाने वकील म्हणत असतात की अहो अनिरुद्ध सर तुम्ही ना एक काम करा, तुम्ही ते पैसे जस काय यांच्यासाठी दिले असं समजा, म्हणजे तुम्हाला वाईट वाटणार नाही. आता बिल्डर देखील म्हणत असतात की देशमाने लवकरात लवकर ती स्टे ऑर्डर काढून घ्या. देशमाने म्हणतात की काढणार, आता सगळं तुमच्या मनासारखं होणार. अहो हा तर ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी है, ती जागा आता मी तुम्हाला लवकरात लवकर मिळवून देणार आणि हा माझा शब्द आहे आणि मी माझा शब्द राखायला काहीही करू शकतो. आता देशमाने खूप जोमाने या गोष्टी बोलत असतात, तुम्हाला तर माहितीच आहे. तेव्हा बिल्डर म्हणत असतात की अहो हो म्हणून तर आपण इतके वर्ष सोबत काम करतोय आणि तुम्ही शब्द दिला म्हणजे काम झालंच नाही का? आता नितीन हा सुलेखाताईंच्या ऑफिसमध्ये आलेला असतो. स्टुडंट म्हणून तर तो अतिशय ब्राईट होता, गेल्या काही वर्षांमध्ये तो इतका बदलला असेल असं काही वाटलंच नाही मला. नितीन म्हणत असतो की मावशी माझी खात्री आहे, मला माहिती आहे की 100% संजना आणि अनिरुद्धने त्याला फितवलं असणार, खूप पैसे दिले असणार, नाहीतर त्याने असं मध्येच केस सोडून जायचं काही कारण नव्हतं. तेव्हा आता सुलेखाताई विचारत असतात की अनिरुद्ध आणि संजनाच्या बाजूने कोण केस लढतय? अनिश म्हणत असतो की कोणीतरी देशमाने वकील म्हणून आहेत. सुलेखाताई म्हणत असतात की देशमाने म्हणजे ते का, त्यांचे वडील पण वकील होते? तेव्हा मात्र अनिश म्हणत असतो की नाही माहित नाही. तेव्हा नितीन म्हणत असतो की नाही नाही बरोबर आहे, तू ते म्हणते ना तेच वकील आहेत ते. तेव्हा मात्र सुलेखाताई म्हणत असतात की अच्छा म्हणजे ते, अच्छा तो देशमाने वकील ना, ते माझ्याकडे सुद्धा काम करून गेलेत. खरं तर त्यांच्या वडिलांनी मला सजेस्ट केलं होतं त्यांना, म्हणून मला ते घ्यावं लागलं होतं. मी तेव्हा अपोज नाही केलं. खरं तर त्यांच्या वडिलांची सुद्धा रेप्युटेशन काही चांगली नव्हती, ते क्रिमिनल केसेस लढायचे. जी पार्टी
देशमाने जास्त पैसे देईल त्यांच्या बाजूचं वकीलपत्र ते घ्यायचे आणि मग ती केस ते लढायचे. म्हणून आता त्यांची सुद्धा रेप्युटेशन चांगली नव्हती. वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवलेलं दिसते मुलाने पण. हा जर तोच असेल ना तर मी चांगलं ओळखते त्याला. अनिश म्हणत असतो की अगं पण तुझ्याकडे असून पण तो असं वागतोय म्हटल्यावरती कमाल आहे. तेव्हा मात्र सुलेखाताई म्हणत असतात काय करणार, शेवटी आता वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवले पोराने. नितीन म्हणत असतो की आम्हाला विशेष तेव्हा वाटलं अगं ज्यावेळेस आपणच्या आजारपणाविषयी पॉइंट काढला ना देशमानेंनी, तेव्हा मात्र धुरींनी मौन पाळलं डायरेक्टली. अगदी काहीच क्रॉस क्वेश्चन केला नाही. सुलेखाताई म्हणत असतात की नितीन एक काम कर, मला तू आहे ना त्या बिल्डरची जरा डिटेल्स दे. त्यानेच त्या वकिलांना खूप मोठी ऑफर वगैरे दिली असणार आहे. आता शेवटी त्याला पण ती जागा हवीच आहे ना. अनिश म्हणत असतो की आजी अगं आधीपासून तू जर ही केस लढली असती तर किती बरं झालं असतं. आता सुलेखाताई म्हणत असतात की अरे हो अनिश, परंतु मला सांगलीला जाणं सुद्धा गरजेचं होतं ना. मला अचानक सांगलीला जावं लागलं आणि तिथं जाणं मला खरंच खूप गरजेचं होतं, त्याच्यामुळे मी नाही घेऊ शकले. तेव्हा आता अनिश म्हणत असतो की आता तू आलीच आहे ना, आता तूच लढ ना आप्पांची केस. सुलेखाताई म्हणत असतात की अरे हो तेच करणार आहे मी आता. सुलेखाताई म्हणत असतात की मी जे आता काही ऐकलंय ना त्याच्यावरून मला एक वाटतंय की देशमाने हा कोणत्याही थराला जाऊ शकतो. नितीन म्हणत असतो की तू केस लढणार म्हटल्यावरती सगळ्यांचा जीव भांड्यात पडू शकतो. सुलेखाताई म्हणत असतात की मला आता अरुंधतीला भेटावं लागेल, तिला मला काही गोष्टी समजून सांगाव्या लागतील, कारण की आता बऱ्याचशा गोष्टींना तिला सुद्धा तयार राहावं लागणार आहे आणि आपल्याला प्लॅन बी सुद्धा रेडी करावा लागणार आहे. अनिश म्हणत असतो की प्लॅन बी. तेव्हा नितीन म्हणतो की प्लॅन बी म्हणजे काय आहे तुझा प्लॅन बी. तेव्हा सुलेखाताई म्हणतात की समजेल, लवकरच समजेल तुम्हाला, परंतु मला असं वाटतंय की या केसमध्ये आपल्याला प्लॅन बी ची सुद्धा गरज लागणार. माझा अंदाज जर खरा असेल ना आता तर ही आता सिव्हिल केस राहणार नाही. आता मात्र सुलेखाताईंच्या डोक्यात सुद्धा आग पेटलेली असते. सुलेखाताईंना सुद्धा खूप राग आलेला असतो. देशमाने वकिलांच्या विरोधात आता सुलेखाताई लढणार असतात केस. त्याच्यामुळे आता चांगलाच मोठा भूकंप संजना आणि आन्याला बघायला मिळणार असतो. आता पुढे मात्र अनिरुद्ध आणि संजना हे दोघे बोलत असतात. तेव्हा अनिरुद्ध म्हणत असतो की अगं संजना तो बिल्डर पोहोचलेला आहे, आता आपल्याला ना इथून पुढे खूप सावध राहायला हवं. संजना म्हणत असते की अरे अनिरुद्ध गेल्या 5 वर्षात सगळीकडे त्यांचे प्रोजेक्ट आहेत, पोहोचलेला तर असणारच, त्याशिवाय हे शक्य आहे का. पोहोचलेला तर असणारच त्याशिवाय शक्य आहे का हे. पोहोचलेला तर असणारच त्याशिवाय शक्य आहे का हे. एवढे मोठे मोठे प्रोजेक्ट मिळवायचे म्हटल्यावर दुसऱ्याच्या डोक्यावरती पाय ठेवून चढावंच लागतं वरती. अनिरुद्ध म्हणत असतो की त्याचं जे काही असेल ते असेल, पण आपण त्याला साथ देणं कितीपत योग्य आहे. सज्जना म्हणत असते की आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर काहीच हरकत नाही. मी तर म्हणते तू सुद्धा त्याला जॉईन हो. हे सध्या रिअल इस्टेटचा बिझनेस खूप बूम मध्ये आहे. आता सध्या कुठलीही प्रॉपर्टी म्हणजे सोन्याची खाण आणि त्यातल्या त्यात आपली प्रॉपर्टी म्हणजे सोन्याची खाण. त्या बिल्डरला एकट्याला का दटू द्यायची. आय एम टेलिंग यू, तू त्याला प्रपोजल दे. आपले फ्लॅट गेल्यानंतर तो बाकीचे फ्लॅट विकणार, त्यात तू त्याच्याकडे कमिशन माग. अनिरुद्ध म्हणतो की तो मला कमिशन देईल. संजना म्हणते की का बरं नाही देणार. अरे जागा आपली आहे, मग तो आपल्याला कमिशन का देणार नाही. अरे आपण घालू ती कंडिशन, त्याला मान्य करावी लागेल, मला त्यात काही गैर वाटत नाही. तेव्हा अनिरुद्ध म्हणत असतो ठीक आहे मी विचार करून बोलतो. संजना म्हणत असते की ठीक आहे, परंतु तू विचार करण्यात वेळ वाया घालू नकोस. अरे बिझनेस असाच चालतो. आय एम टेलिंग यू. अरे तू त्याच्याशी बोल, सिरियसली बोल. त्या धुरीला कसं खिशात घातलं बघितलं ना, स्वतःच्या खिशातून पैसे दिले त्या बिल्डरने धुरीला. अनिरुद्ध म्हणत असतो पण त्या धुरीला तर तू कमिट केलं होतंस ना, मग त्या बिल्डरने का पैसे दिले त्याला. आता संजना म्हणत असते जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय, आपले पैसेही वाचले आणि आपलं कामही झालं. त्या बिल्डरकडे खूप पैसे आणि आपल्या प्रॉपर्टी मधून काय कमी पैसे कमवणार आहे का तो. अनिरुद्ध म्हणतो की बरोबर आहे, आपण त्याला खूप मोठी जागा देतोय आणि त्यातून तो पैसे कमवणार आहे, म्हणून त्याने त्या वकिलाला सुद्धा पैसे दिले. संजना म्हणते की करेक्ट, आता लक्षात आलं तुझ्या. हे बघ तू विचार कर, तू आता यावरती चांगला विचार करून निर्णय घे, कारण की तुला माहितीये की आपल्याला जर कमिशन मिळालं तर आपण किती मालामाल होऊ. अनिरुद्ध म्हणत असतो की ही केस जर लवकर संपली ना तर हे सगळं घडेल, पण ही केस अशीच रखडत राहिली ना तर खूप प्रॉब्लेम होतील. संजना म्हणते की मला तर वाटतं आपा आता ही केस मागे घेतील, त्यांना कोर्टात काय होऊ शकतं याचा अंदाज आलाच असेल आणि त्याच्यामुळे आता ते पूर्णपणे खचले असतील. आता ते निर्णय घेतील आणि ती केस लवकरात लवकर मागे घेतील, तू बघत राहा. तेव्हा मात्र आता अनिरुद्ध विचार करत असतो. संजना म्हणत असते की शिवाय या वयात एवढं सगळं पचवणं डिफिकल्ट आहे त्यांच्यासाठी, आणि त्याहून डिफिकल्ट काय माहितीये, दुसरा वकील शोधणं. शक्य आहे का रे ते. तेव्हा आता अनिरुद्ध म्हणत असतो की असं समजू नको बरं का, आपण बरोबर अरुंधती आहे, ती त्यांना माघार घेऊन देणार नाही, ती दुसरा वकील पण शोधेल. तेव्हा संजना म्हणत असते की शोधू दे रे. तेव्हा आता संजना म्हणत असते की देशमाने आणि बिल्डर त्या वकिलाला सुद्धा विकत घेतील. अनिरुद्ध म्हणत असतो की
अगं बेफिकीर राहू नकोस, इतकी अजिबात रिलॅक्स होऊ नकोस. तेव्हा संजना म्हणत असते की मी अजिबात रिलॅक्स झालेच नाहीये, अलर्टच राहायचंय आपल्याला आणि ही केस आता आपल्याला जिंकायची आहे. अनिरुद्ध आपल्यासाठी डू ऑर डाय सारखी सिच्युएशन आहे बरं काही. तेव्हा आता अनिरुद्धला एक फोन येत असतो. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की थांब, फोन महत्वाचा आहे, मी उचलतो. आणि मग अनिरुद्ध फोनवरती बोलत बाजूला निघून जातो. संजना इकडे विचार करत असते ही केस आता आपल्या हातात आली आहे. अनिरुद्ध इमोशन फुल होऊन जर न विचार करता असा प्रॅक्टिकल वागत राहिला ना तर खरंच मज्जा येईल. आपणच्या आजाराविषयी जेव्हा चर्चा झाली तेव्हा किती घाबरले होते ते, आणि त्यांच्या मुलीबद्दल जेव्हा चर्चा झाली तेव्हा तर ते खूपच जास्त ओव्हर रिॲक्ट झाले होते. असं जर होत राहिलं तर ते नक्कीच लवकरात लवकर ही केस बंद करतील. आता अरुंधतीला चांगलं समजलं असेल की ही केस कोर्टात लढणं किती डिफिकल्ट आहे ते. आता लवकरात लवकर ते केस बंद करतील. संजना म्हणत असते की ही तर फक्त सुरुवात आहे. अरुंधती पुढे बघ आता काय काय होतं ते. आता देशमानेंना खूप खमंग गोष्टी पुरवल्यात मी. आय एम शुअर ते प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर वापर करून घेतील. आता संजना आणि अनिरुद्ध हे बाहेरून येत असतात. आता अनिरुद्धला संजना म्हणत असते की खूप दिवसानंतर बाहेर फिरायला गेलं, खूप मस्त वाटलं होतं. संजना म्हणत असते की मी ठरवलंय अनिरुद्ध, आपल्या घरी ना एक कुक ठेवायचा, म्हणजे आपण आपल्या मित्रमैत्रिणींना आपण आपल्या घरी इन्व्हाइट करू शकतो आणि मस्त पार्टी करू शकतो. लाईफ कसं हॅपनिंग असायला हवं रे. या घरात आपल्याला काही करता येत नाही, पार्टी काय करणार. तेव्हा आता अनिरुद्ध म्हणत असतो की असं नाहीये, परंतु तू याच घरात तुझ्या कलिग सोबत पार्टी केली होती, आठवतंय का तुला. संजना म्हणते अरे आठवतंय ना, आणि त्यासोबत काय झालं होतं तेही आठवतंय. आपणमुळे सगळ्या गोष्टींमध्ये किओस झाला होता. आय स्वेअर कुठून घरात पार्टी ठेवली असं झालं होतं मला. पण आता नवीन घरात असं होणार नाही, आपण कधीही कोणाला कधीही बोलू शकतो. तेव्हा अनिरुद्ध म्हणत असतो की आपल्या नवीन घरामध्ये आई आप्पा सोबत राहणार आहेत, अंडरलाईन करून ठेव, त्यात काहीच बदल होणार नाही. तेव्हा संजना म्हणत असते की मला माहिती रे, माहितीये, आता जरा पाणी मिळेल का. आता मात्र संजना पुढे चाललेली असते आणि ती लगेच मागे फिरते. आता नेमके समोरून यश आणि अरुंधती तिथून येत असतात. आता त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी दोघेही आता संजना आणि अनिरुद्ध बाजूच्या रूम मध्ये लपतात. आता अरुंधती म्हणत असते यशला की अरे पैशापुढे किती माणसं झुकतात रे, काहीच नीतिमूल्य नाहीये लोकांना. यश म्हणत असतो की लोकांना कशाला नाव ठेवायची, आपल्या घरात काय वेगळं चालू आहे. बाबाच आपण फसवतायत आणि हे सगळं कशासाठी चालू आहे, पैशासाठीच तर चालू आहे. अनिरुद्धंना हे कसं काय पटतं काय माहिती, असं अरुंधती म्हणत असते. आणि म्हणत असते की आता आपलं काय होणार रे यश, आपल्याला कोण वकील मिळणार. यश म्हणत असतो आई तुला सांगायचं राहिलंय, आपली केस आता स्वतः सुलेखाताई लढणार आहेत. तेव्हा अरुंधती म्हणत असते की काय. तेव्हा यश म्हणत असतो की मला अनिसचा फोन आला होता, त्या स्वतः आता तुला भेटायला येणार आहे आणि त्या स्वतः आता आपली केस लढणार आहे. अरुंधती म्हणत असते की काय सांगतो यश, अरे आता कुठेतरी मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटतंय रे. सुलेखाताई जर आपली केस लढणार असतील तर काही प्रश्नच येत नाही. यश म्हणत असतो की आता आपण सांग की आई आपल्यासाठी साकडं घालत होती. तेव्हा आता अरुंधती म्हणते की ठीक आहे सांगते. खूप आनंदाची बातमी दिलीस यार तू, खूप आनंदाची बातमी दिली अरे यश तू. त्यांना खूप जास्त टेन्शन आलंय अरे त्यांच्या आजारपणाचा विषय निघाला ना कोर्टात, त्यांना खूप वाईट वाटलं त्याचं. या वयात त्यांना असे विषय झेपत नाही रे. तेव्हा यश म्हणत असतो की त्या देशमाने वकिलाने आपणच्या आजारपणाचा विषय केला ना, आता तू बघ सुलेखाताई त्यांना कसं नाचवतात ते. यश म्हणत असतो की आता बाबा आणि संजनाच्या पर्सनल गोष्टी चव्हाट्यावरती आणाव्या लागतील. तेव्हा अरुंधती म्हणत असते की नाही बरोबर आहे तुझं, नाही आता मलाही तसंच वाटायला लागले, आपण आता जशाच तसं वागायला पाहिजे, आता आपण अजिबात शांत राहायचं नाहीये. यश म्हणत असतो की हे बघ आई आता तुला आहे ना सगळ्या मागच्या गोष्टी उकळून काढायच्या आहेत. बाबांनी जो तुला त्रास दिलाय ना 26 वर्षांमध्ये तो सगळा आता तुला सांगायचा आहे सुलेखाताईंना. एवढंच नाही संजनाने दिलेला त्रास सुद्धा तुला आता सुलेखाताईंना सांगायचा आहे. आता सगळ्या पर्सनल गोष्टी बाहेर काढाव्या लागतील. आता ते एवढं पर्सनल गोष्टी बाहेर काढताय आणि त्या जर एवढं खालच्या पातळीला जाऊ शकतात ना ते लोक, तर आपण सुद्धा जाऊ शकतो. यश म्हणत असतो की पण प्लीज आता आपल्याला त्यांना धडा शिकवायलाच हवा. त्यांनी आता त्यांची पातळी सोडली ना, आता आपण त्यांची कान धरायला हवे. अरुंधती म्हणत असते की नाही आपण आपली पातळी नाही सोडायची, परंतु आता आपण त्यांना खरं ते सांगायचं. यश म्हणत असतो की एक्झॅक्टली याआधी सुद्धा संजनाने ही जागा हडपण्याचा प्रयत्न केला होता, आजीला फसवलं होतं आणि तिची परिस्थिती काय झाली होती आईची हे सुद्धा आता सांगावं लागेल. आणि आई प्लीज तू आहे ना या गोष्टीमध्ये इन्सिक्युअर होऊ नको. तेव्हा अरुंधती म्हणत असते की नाही मी सगळं सांगते आता सुलेखाताईंना. यश आता अरुंधतीला म्हणत असतो की आई तू आता जाऊन झोप, खूप उशीर झालाय आणि आता मीही झोपतो. आता यश दरवाजा लावतो आणि तो तिथून निघून जातो. इथे मात्र संजना आणि अनिरुद्धची हवा टाईट झालेली असते. त्यांनी सगळं यश आणि अरुंधतीचं बोलणं ऐकलेलं असतं. आता मात्र संजना आणि अनिरुद्ध हे बाहेर
बाहेर आलेले असतात तेव्हा संजना म्हणत असते, सुलेखाताई आता ही केस लढणार आहे. अनिरुद्ध म्हणत असतो की मी तुला म्हटलं होतं की अरुंधती गप्प बसणाऱ्यांतली नाहीये. तेव्हा आता संजना म्हणत असते की नाही, पण आता जर ही केस जर सुलेखाताई जर लढणार असतील तर सगळंच अवघड आहे. आता मात्र संजनाची हवा फुल टाईट झालेली असते. अनिरुद्धला देखील आता भीती वाटत असते. तो तर पाणीच प्यायला लागलेला असतो. आता मात्र संजना पूर्णपणे भिगी बिल्ली झालेली असते. आता सुलेखाताई ह्या आप्पांना भेटायला आलेल्या असतात. सुलेखाताई म्हणत असतात की आय एम सॉरी आप्पा, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. तेव्हा आप्पा म्हणत असतात की हो असं काय म्हणताय सुलेखाताई, तुम्ही आम्हाला मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण आता काही अडचणी आल्या त्याला तुम्ही तरी काय करणार. तेव्हा सुलेखाताई म्हणत असतात की नाही, तरी पण मला कुणालाही काही न सांगता मध्येच असं जावं लागलं, खरंच मनापासून सॉरी. आणि त्या धुरीने पण केस सोडून दिली. तेव्हा अरुंधती म्हणत असते की जाऊ द्या सुलेखाताई, काय करणार, एखाद्याची वृत्ती असते. तेव्हा सुलेखाताई म्हणत असतात की हो पण धुरीत असा नव्हता. अरुंधती म्हणत असते की जाऊ दे, जे झालं ते झालं, माणसं बदलतात असं म्हणायचं आणि सोडून द्यायचं. आता तुम्ही आमची केस लढताय ना, आता आम्हाला एकदम असं बळ आलंय, तुम्ही आमच्या बरोबर आहात, हेच आमच्यासाठी सगळं काही आहे. आप्पा म्हणत असतात की कधी कधी माणूस घाबरून जातो हो. काल कोर्टामध्ये माझ्या विस्मरणाची चर्चा झाली तेव्हा मलाच असं वाटायला लागलं की मी अनिरुद्धला सह्या दिल्या असतील आणि विसरून गेलो असेल. असं होणं सहज शक्य आहे ना, माझा आजारच तसा आहे. स्वतःचं घर सोडून मी रस्त्यावरती भटकत होतो तर सह्या करून विसरलंही असेल. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. आता इकडे देशमाने वकिलांशी संजना आणि अनिरुद्ध बोलत असतात तेव्हा संजना म्हणत असते की देशमाने साहेब, आता अरुंधतीची केस ही धुरींनी सोडली, पण त्यांचा नवा वकील. तेव्हा देशमाने वकील मोठ्या दिमाखाने म्हणत असतात, अहो कोणताही वकील, आणि असं म्हणतात सुलेखाताईंची आता एंट्री झालेली असते. सुलेखाताई आता म्हणत असतात की देशमाने, वडिलांची गादी चांगली चालवताय तुम्ही. देशमाने म्हणत असतात की तेव्हा माझे वडील तुमचे विरोधक नव्हते, आता मी आहे. आता अनिरुद्ध म्हणत असतो आप्पांना की तुम्ही केस जर केली नसती तर हे सगळं झालंच नसतं. तेव्हा आप्पा म्हणतात की मी सगळ्या गोष्टींना तोंड द्यायला तयार आहे. आता अरुंधती म्हणत असते की अनिरुद्ध, तुम्हाला आता प्रत्येक गोष्टीचं जशाच तसं उत्तर मिळेल. आता नाविलाजाने आम्हालाही काही गोष्टी कोर्टापुढे आणाव्या लागतील. आता मात्र संजना आणि अनिरुद्धची चांगलीच हवा टाईट झालेली असते आणि देशमाने सुद्धा आता चांगलाच थरकलेला असतो. मित्रांनो, पुढे नेमकं काय होतं हे बघणं फारच रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.